हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बाहेर अगदी बेकरीवर मिळतो तसा अयंगर स्टाईल रवा मैदा केक घरच्या घरी बनवणार आहोत. बनवायला खूप सोपं आहे, तुम्हीही सहज बनवू शकाल आणि खूप छान असा केक बनतो. मस्त सॉफ्ट स्पंजी गोड असा हा केक आपण घरी बनवू शकतो. आणि हा केक मुलांना तर आपण टिफिनमध्येही देऊ शकतो, त्याशिवाय ट्रॅव्हलिंगमध्येही नेऊ शकतो आणि टी टाईम केक म्हणून पण हा एक उत्तम पर्याय आहे. तर रेसिपी सुरू करण्याअगोदर वेलकम टू माय चॅनल ऑल इन वन मानसी. तर सर्वात आधी आपण 1 कप बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच कपाने पाऊण कप एवढी साखर घेतलेली आहे. साखर आपण मिक्सरला वाटून नाही घेतलेली आहे. जी जाडी साखर आहे ती आपण पाऊण कप किंवा पाऊण वाटी एवढी साखर घेतली आहे. म्हणून आपण ही साखर आणि हा रवा मिक्सरला छान बारीक वाटून घेणार आहोत, जेणेकरून आपण साखरही आपली वाटली जाईल आणि त्यात रवाही छान असा मिक्स होऊन त्याची पावडर तयार होईल, जेणेकरून केकचे बॅटर बनवायला आपल्याला इझी होईल. तर हे वाटलेलं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया सर्व. आता यात आपण ॲड करणार आहोत 1 कप एवढा मैदा. मैदा व्यवस्थित मी चाळून घेतलेला आहे अगोदरच. आणि आता हा मैदाही चमच्याने ढळून ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया. आणि आता हे बाउल साईडला ठेवून आपण पुढचे जिन्नस पाहूयात. तर इथे पहा, अर्धा कप दूध, 1/4 कप वितळवलेलं तूप आणि अर्धा कप एवढं फ्रेश दही घेतलेलं आहे. आणि हे सर्व पदार्थ आपल्याला आता छान मिक्स करून घ्यायचे आहेत. चमच्याने त्याला छान घोटून घेऊया, त्याच्या कुठेही गुठळ्या राहता कामा नये. दूध आपण व्यवस्थित तापून रूम टेम्परेचरवरच थंड केलेलं दूध घेतलेलं आहे आणि तूप आहे ते वितळवून घेतलेलं आहे. जाडं तूप आपण नाही घेतलं आहे, म्हणजे जे मेजरमेंटसाठी तुम्हाला मी इथे सांगते. आता हे तयार केलेलं मिश्रण आहे ते मैद्यामध्ये आणि रव्यामध्ये, जे मिश्रण आपण वाटून घेतलं होतं त्यात मिक्स करून घेऊया. तर सुरुवातीला इथे आपण अर्धा कप दूध आणि हे यूज केलेलं आहे, ते आपण ह्या रव्यामध्ये आणि ह्या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर पुढे आपल्याला अजून किती दूध लागेल ते आपण रेसिपीमध्ये पाहणारच आहोत. तर आता रवा जसं की दूध शोषून घेतं, म्हणून हे मिश्रण आपण अर्धा तास असंच झाकून ठेवूया, जेणेकरून मिश्रण किती घट्ट होतं आहे त्याचा आपल्याला अंदाज येईल. तर अर्धा तास हे झाकून ठेवूया. इथे अर्धा तास झालेला आहे. तर आता आपले हे बॅटर्स जे आहे ते आपण चेक करूया. तर पहा, रवा जो आहे त्याने दूध आणि हे सगळं छान ऑब्झर्व करून घेतलं आहे आणि मिश्रण आपलं पहिल्यापेक्षाही जरा घट्ट झालेलं आहे. तर एकदा त्याला व्यवस्थित ढवळून घेऊया, चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये आपण पुढचे जिन्नस ॲड करणार आहोत. पण त्याच्या अगोदर आता ज्याच्यामध्ये आपल्याला केक बेक करणार आहोत ते भांडं, किंवा जसे मी इथे केकचं एक टीन घेतलेलं आहे, त्याला तुपाचा हात लावलेला आहे आणि वरून मैदा शिवरून त्याला व्यवस्थित ग्रेस करून घेतलेलं आहे. हे केक करण्याअगोदर हे भांडं आपण अगोदरच तयार करून ठेवायचं आहे. तर आता यात पुढचं म्हणजे जे बॅटर आपलं थोडं घट्ट झालेलं आहे, म्हणून मी एक पाव वाटी दूध घेतलेलं आहे अजून, कारण आपल्याला हे बॅटर एवढं घट्ट नाही ठेवायचं आहे, थोडं अजून ते पातळ झालं पाहिजे. पण पाव वाटी दूध एकत्र न घालता 2-2 चमचे दूध आपण ॲड करायचं आहे, जेणेकरून आपलं मिश्रण आहे ते एकदम लगेच पातळ नाही होणार, आपल्याला अंदाजा येईल. तर इथे पहा, 2-2 चमचे ॲड करत मी पाव वाटी दूध पूर्ण इथे ॲड केलेलं आहे. मिश्रण हे असं हलकं झालं पाहिजे की चमच्याने जेव्हा आपण ते असं पाडू तर ते आपलं बॅटर आहे ते व्यवस्थित असं खाली पडलं पाहिजे. एवढं असं पातळ आपलं मिश्रण पाहिजे. जास्त घट्टही नाही आणि खूपच पातळही मिश्रण नाही झालं पाहिजे, तर आपला केक आहे तो फ्लफी नाही बनणार. तर अशा प्रकारे आपलं हे बॅटर आता रेडी झालेलं आहे. आता यात आपण ॲड करूया पाव चमचा एवढी वेलची पावडर आणि पाव चमचा व्हॅनिला एसेन्स. जसं बाहेर बेकरीवर जसा केक बनतो त्याला कसा छान फ्लेवर आलेला असतो, तो याच्यामुळेच येतो. तर आता हे दोन्ही जिन्नसही आपण मिक्स करून घेऊया. आणि सर्वात शेवटी आता 1 TSP बेकिंग पावडर आणि ½ TSP बेकिंग सोडा. आणि बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर लगेच मिक्स व्हावे म्हणून अगदी पाव चमचा पाणी त्याच्यावर घातलेलं आहे, जेणेकरून तो सोडा आणि जे बेकिंग पावडर आहे ती लगेच मिश्रणामध्ये मिक्स होते आणि मिश्रण आपलं छान फ्लपी असं मिश्रण तयार होतं. तर आता ह्या मिश्रणाला जास्त घोटत बसायचं नाही आहे, अगदी 2 ते 3 सेकंद मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच जो आपण ट्रे सेट करून ठेवलेला आहे त्यात हे सर्व बॅटर आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर केकचे बॅटर बघा, अगदी आरामात ते इझिली सर्वत्र पसरतं आहे. आपल्याला त्याच्यात जास्त काही चमच्याने असं सेट करण्याची गरजही लागत नाही आहे. असं आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी असायला हवी. अशी कन्सिस्टन्सी असेल तर तुमचा केक हा परफेक्टच बनणार आहे. तर आता वरून आणखीन त्याला छान दिसण्यासाठी तुम्ही काजू बदाम, मनुका याचे कापही असे पसरवू शकता. तर माझ्याकडेही काही ड्रायफ्रूट्स आहेत,
वरून थोडे त्याला शिवरून असे आपण केकला छान लुक देऊया. आणि आता हा बेकिंगसाठी रेडी आहे. तर हा केक आज मी तुम्हाला कढईत म्हणजे पातेल्यात बेक करून दाखवणार आहे. तर एक जाडबुडाचे पातेले घेऊन त्याच्या आतमध्ये अशी ही जाळी ठेवलेली आहे आणि हे पातेले मी 10-15 मिनटं अगोदरच गरम करून घेतलेले आहे छान. आणि त्याच्यामध्ये आता हे आपलं भांडं जे केकचं बॅटर सेट करून ठेवलं आहे ते भांडं ठेवायचं आहे आणि पूर्ण 45 ते 50 मिनटं आपल्याला हा केक बेक करायचा आहे. तर हा जवळजवळ 45 मिनिट्स झालेले आहेत, 45 मिनटं पूर्ण झालेली आहेत. तर एकदा आपण सुरीने केक चेक करूया की केक कसा झाला आहे, परफेक्ट झाला आहे की नाही. तो पहिला मधोमध सुरी टाकून बघूया. तर बघा सुरी एकदम प्लेन बाहेर पडलेली आहे, म्हणजे आपला केक आहे तो छान बेक झालेला आहे. तर तुम्हाला ओव्हनचंही म्हणजे किती वेळ ओव्हनमध्ये जर बेक करायचं असेल तर ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणारच आहे. त्याशिवाय सर्व पदार्थांचे मेजरमेंटही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेले आहेत, तर प्लीज तुम्ही ते पण पाहू शकता. तर केक काढल्यानंतर पूर्ण 1 तास मी थंड करून घेतलेला आहे आणि आता हा केक आपण काढून बघूया. अगदी इझिली केक बाहेर पडतो, म्हणून केक पूर्ण थंड झाल्यानंतरच तो आपण बाहेर काढायचा आहे, भांड्याच्या बाहेर काढायचा आहे. तर मस्त अशी जाळी आली आहे आणि केकचा कलरही छान आलेला आहे. तर याला आता पालथी करून घेऊया. मस्त असा फ्लफी असा केक आपला छान तयार झालेला आहे. तर आता हव्या त्या शेपमध्ये ह्याला आपण कटिंग करून घेऊया. तर मला त्याला चौकोनी शेपमध्ये छोट्या छोट्या पीसेसमध्ये कापायचं आहे आणि हा गोल शेप आहे म्हणून बाजूचा कडा मी अगोदर कापून घेते. पहा किती छान जाळीही आलेली आहे. आणि आता मग तुम्हाला हव्या त्या पीसेसमध्ये तुम्ही याला कापून घेऊ शकता. टी टाईमसाठी हा केक खूपच छान लागतो आणि अगदी बाहेर मिळतो ना तसाच हा केक बनतो. आहे की नाही बनवायला एकदम मस्त आणि इझी. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता, प्रवासात खाऊ शकता, अगदी फ्रीजमध्ये तर हा 8-15 दिवस एकदम मस्त स्टोअरही करून ठेवू शकता. मस्त जाळी आलेली आहे, फ्लफी असा केक आपला तयार झालेला आहे. तर मग आजचा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो आपल्या ऑल इन वन मानसी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. थँक्यू व्हेरी मच.